जाईल। मात्र आता जून महिन्याच्या हप्त्याची तयारी राज्य सरकारकडून अखेर जाहीर झालेली आहे। राज्य सरकारने 100% असं जे आहे ते आता सांगितलं आहे की आता जून महिन्याला कसलाही उशीर होणार नाही। जो जूनचा हप्ता आता द्यायचा आहे तो हप्ता सर्व माता भगिनीच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मात्र आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जर आता लवकर पाहिजे असेल तर एक काम लगेच करायचं आहे। ते कोणतं काम आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला मेचा हप्ता जसा तुम्हाला जे आहे ते उशिरा मिळाला, तुम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागली, तशी प्रतीक्षा तुम्हाला आता जूनच्या हप्त्यासाठी करावी लागणार नाहीये। त्यासाठी व्हिडिओ बघा, जून महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी मिळेल, कारण पहिला टप्पा सरकार आता 15 ते 16 जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे। त्यामध्ये कोणते 16 जिल्हे आहेत, कोणत्या बँका आहेत, त्या बँकांची नावे देखील सांगणार आहे। कारण आता सरकारने वाटपाचा निर्णय राज्यामध्ये आता लागू केलेला आहे। आता सर्व काही यादी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगायचा आहे। प्रत्येकानं जेवढं होईल तेवढं सर्वांनीच आता आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे। खाली तुम्हाला एक कमेंट म्हणून दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। आता लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 सोडलेले आहेत। मात्र अजून 1500 रुपये हे सोडण्यात येणार असून 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात तुम्हाला दिसणार आहेत। होय, ते पण 100% तुमच्या बँक खात्यात पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। यामध्ये सर्वात आधी जून महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। 5 बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। जर तुमचं बँक खातं यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील। आता कोणत्या 5 बँकेत हे पैसे वाटप होणार आहेत त्याची यादी व 15 जिल्ह्यांची यादी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। ती यादी बघण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्कीच फायदा होणार आहे। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील नक्कीच मिळून जातील। आता गॅस सिलेंडरचे पैसे बऱ्याच जणांना मिळालेले आहेत, ज्यांना मिळालेले नाहीत त्यांना देखील लवकरच मिळणार आहेत। फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर लक्ष देऊन हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचा फायदा होईल, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना आता जून महिन्याचा हप्ता तर मिळणारच आहे। मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। सरकारकडून 40,000 रुपये देखील जे आता वाटप होणार आहेत ते देखील त्यांना लाभ मिळणार आहे। बघू शकता, एवढ्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा पहिला टप्पा हा वितरित होणार आहे, वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारने आता 3000 रुपये सोडले असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये, कारण आता 1500 रुपये तर जमा झालेत। आता जमा झालेत का नाही सांगा, मे महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत का नाही सांगायचं आहे। ज्यांच्या बँक खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील मग त्यांना आता काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना तर काय मोठं काम करण्याची गरज पडणार नाही। एक छोटंसं काम केलं की लगेच जून महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन जातील। मात्र त्यासाठी मे महिन्याचे देखील पैसे आले असणं गरजेचं आहे। मे महिन्याचे पैसे आलेत का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा, किंवा मे महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर कोणतं काम करायचंय ते सांगतो। जसं की लगेच ते काम पूर्ण होता मे महिन्याचे तर येतील, लगेच जून महिन्याचे येतील। टोटल 3000 रुपये हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। आता लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चांगला फायदा नक्कीच होईल। आता पहिल्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची यादी लिस्ट आपण इकडे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला हप्ता टप्पा वाटपाची लिस्ट आता आपण या ठिकाणी बघत आहोत। आता सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। सरकारने काय केलेलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आता 3 विभागातील जिल्हे जाहीर केलेले आहेत। तिकडे बघू शकता 3 विभागातील, येथे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे जेणेकरून सविस्तर समजेल। 3 विभागातील जिल्हे, तर बघू शकता हे 3 विभागातील जिल्हे आता सरकारने जाहीर केलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही या विभागात राहत असाल तर आता तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण या 3 विभागातील जिल्ह्यामध्ये 3 विभागातील किती टोटल जिल्हे 15 किंवा 16 म्हणायचं। तसेच आता 15 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे। लगेच अजून एक जिल्हा वाढणार आहे ती देखील माहिती आलेली आहे। कोणता जिल्हा वाढणार आहे ते देखील सांगतो। मी ज्या जिल्ह्यांची नावे सांगल त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक काम करून ठेवायचं आहे। ते छोटंसं काम आहे, तेवढं काम जर केलं तर जून महिन्याचा हप्ता लगेच खात्यात येईल, कारण जून महिन्यासाठी 3000 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा जो निधी लागणार होता तो निधी आता सुरळीतपणे वाटपासाठी मंजुरी मिळालेली आहे। आता फक्त महिलांना एक काम करायचं आहे, तेवढं काम पूर्ण होता हा निधी जून महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। तर यामध्ये बघू शकता आता
तीन विभागातील पहिला विभाग सरकारने कोणता जाहीर केलेला आहे ते जर पाहायला गेलं तर आता इकडे पुणे विभागातील देखील जिल्हे काय घेतलेले आहेत। यामध्ये जर विचार केला तर पहिलाच जिल्हा हा पुणे तर आहे। पुणे या ठिकाणी काय होणार आहे, आता डीबीटी प्रक्रिया सुरू आहे। पुणे जिल्ह्यात बऱ्याच लाडक्या बहिणी राहतात, त्यामुळे थोडंसं महाग पुढे होऊ शकतं, मात्र काळजी करू नका। आता डीबीटी प्रक्रियेला पुणे जिल्ह्यात वेग आलेला आहे, म्हणजे वेगाने डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। जशी डीबीटी प्रक्रिया ही पूर्णपणे होईल तसे लगेच पुणे जिल्ह्यात आता एकदम फास्ट गतीने पैसे पडण्यास सुरुवात होईल। ज्यांना मेचे पैसे मिळाले नाहीत त्यांना मे महिन्याचे देखील हप्ता मिळून जाईल। लगेच जून महिन्याचे 1500 रुपये एक मेसेज येईल, त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट जी काय रक्कम असेल ती त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल। त्यामुळे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आता मेसेजकडे लक्ष द्यायचं आहे। जसा पैशाचा मेसेज येईल तसं तुम्ही बँकेकडे जाऊ शकता, बँकेतून पैसे काढून आणू शकता। फक्त तुम्हाला मेसेजकडे लक्ष देत राहायचं आहे। यामध्ये इकडे बघा आता डीबीटी प्रक्रिया सरकार तर सुरू करत आहे। डीबीटीची प्रक्रिया पूर्ण वेगवान गतीने आता सरकारने सुरू केलेली आहे। यामुळे तुम्हाला आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये, चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। आता एवढंच नाही तर व्हिडिओ बघत चला, कारण आणखीन आपण जिल्हे बघणार आहोत। आणखीन कोणकोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे ते आता पुढे पाहायचं आहे। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आता पुढील टप्प्यातील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघू शकता आता सरकारने पूर्णपणे जिल्हे आता जाहीर केलेले आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता पुणे जिल्हा तर झाला, आता पुणे जिल्हाच नसून पुणे विभागातील अजून काही जिल्हे सरकारने त्यामध्ये घेतलेले आहेत, त्या जिल्ह्यांची नावे घेतलेली असून डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता इतर भागात देखील डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली असून 15 जिल्ह्यात ही डीबीटी प्रक्रिया राबवण्यात येत आहे। यामध्ये आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे कसं, तिकडून जर डायरेक्ट पैसे पाठवले तर इकडे बघा आता ही देखील माहिती लक्ष देऊन आता ऐकणं गरजेचं आहे। तसं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात, आता जे पण व्हिडिओला शेवटपर्यंत बघत आहेत त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। मात्र व्हिडिओ बघत बघत तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगायचा आहे व मे महिन्याचा हप्ता आला असेल तो फक्त हो म्हणून लिहा, खाली काय लिहायचं आहे, हो म्हणून अशी कमेंट करायची आहे व एक व्हिडिओला लाईक करू शकता। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, एकदम माहिती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आपण सांगत आहोत, व्यवस्थितपणे जर व्हिडिओ समजत असेल तरच व्हिडिओला लाईक करू शकता। व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा, तर तुमचा जिल्हा देखील कमेंट मध्ये सांगायचा आहे। तर इकडे बघा यामध्ये आता डीबीटीला पूर्णपणे वेग आलेला आहे, पैसे पूर्णपणे आता जमा केले जाणार आहेत। यामुळे आता काय हरकत नाहीये, कसलाही तुम्हाला आता जे आहे ती निराशा आता वातावरण नाहीये, चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये जशी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होईल तसे पुणे या ठिकाणी पैसे येतील। दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे मेन नागपूर। आता नागपूर तर आहे, मात्र नागपूर विभागातील आता बरेच जिल्हे घेण्यात आलेले आहेत। नागपूर हा आता विभाग आहे, नागपूर विभाग म्हणजे आता यामध्ये देखील बरेच जिल्हे पाहायला मिळत आहेत। नागपूर विभागातील 3 जिल्हे सरकारने आता जाहीर करून टाकलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून आता कोणत्या क्षणी जून महिन्याचे 1500 रुपयांचा मेसेज येईल। मे महिन्याचे आले नसतील तर मे महिन्याचे 1500 येतील। टोटल 3000 रुपयांची रक्कम जमा होईल व जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांनी जर एक काम पूर्ण केलं तर त्यांना गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये मिळतील। मात्र असं नाहीये की जून महिन्याचे पैसे वाटप झाले की ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यात येतील, तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाहीये। मात्र जून महिन्याचे पैसे देखील घेण्यासाठी एक काम करायचं आहे, अन्यथा ते काम जर केलं नाही तर जून महिन्याचा हप्ता या महिन्यात मिळण्याऐवजी जसा मे महिन्याचा हप्ता उशिरा मिळालाय तसाच तुम्हाला उशिरा मिळू शकतो, तुमचं खूप नुकसान होऊ शकतं। त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, तुमचा चांगला फायदा हा नक्कीच होणार आहे, 100% होणार आहे। तर पुढे बघू शकता यामध्ये काय माहिती आलेली आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे आता वाटप केले जाणार असून सर्वची सर्व जी काही रक्कम असेल ही तुमच्या भागामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आता वाटप होईल। कसलीही चिंता करू नका, पहिला टप्पा आता सुरू होणार असून 1500 रुपयांचा जून महिन्याच्या हप्त्याचा पहिला टप्पा सर्वात आधी पुणे, दुसऱ्या क्रमांकावर नागपूर या ठिकाणी आता सुरू होत आहे। एवढंच नव्हे तर अजून बाकीचे जिल्हे आहेत ते देखील जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे, ती जर तुम्ही बातमी ऐकली तर तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर मिळेल। तुम्ही म्हणाल ही बातमी आधी का सांगितली नाही, कारण तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय घेतलेला आहे, खूपच फायद्याचा निर्णय आहे व तो निर्णय असा आहे की तुम्हाला काही काम न करता पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। सरकारने मस्तपैकी एक योजना देखील आणलेली आहे, आता ते देखील आपण पाहणार आहोत। आता फक्त 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। आता हा व्हिडिओ इथून पुढे चुकवू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता राहिलेल्या व्हिडिओत काय बघायचं आहे, गॅस सिलेंडरचे 830 रुपये नेमकी मिळवण्यासाठी काय करायचे इकडे बघा। त्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला, 830 रुपये तर येणारच आहेत। त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, कोणते जिल्हे नेमके आता कोणते जिल्हे आहेत। आता एका लाईन मध्ये सर्व जिल्हे एकदाच वाचून दाखवणार आहे, कोणते 15 जिल्हे आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 3 पण मिनिटाचा नाही, 2.5 मिनिटाचाच राहिलेला आहे। यामध्ये इकडे बघू शकता अजून आपल्याला काय बघायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक सांगणार आहे
कोणत्या अशा 5 बँक आहेत की त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत, कोणत्या बँकेत हे पैसे आता सर्वात आधी येणार आहेत, त्या 5 बँकांची एक नावं तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर अजून काय सांगणार आहे तर सरकार जे 40,000 रुपये वाटप करणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी काय करायचं जेणेकरून ते 40,000 रुपये मिळतील. कारण ते 40,000 रुपये जर एकदा तुम्हाला दिले तर तुम्हाला ती परत देण्याची गरज पडणार नाहीये. होय, तुम्ही खरं ऐकताय. अजित पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जसे 40,000 रुपये तुम्हाला मिळतील मग त्यामध्ये काय होणार, जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला येणार आहे फक्त तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता बँकांना दिला जाईल. जोपर्यंत बँकांपर्यंत तुम्हाला दिलेले 40,000 रुपये पोहोचत नाहीये तोपर्यंत तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता तिकडे देण्यात येईल, फक्त तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाहीये. मात्र हे जे 40,000 रुपये हे असतील हे तुमच्याकडेच राहतील, हे तुम्हाला कुठे देण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापर करू शकता, एक जोडधंदा म्हणून काही याचं काम चांगल्या प्रकारे करू शकता, व्यवसाय चांगला करू शकता. याच्यासाठी अजितदादांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे काहीच म्हणणं होतं की लाडकी बहीण योजना बंद होईल, मात्र बंद तर होणार नाही, मात्र बहिणीसाठी अजून योजना हे सरकार आणत आहे. असं आपल्याला एक उदाहरण यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजितदादा यांनी एक चांगला मस्त एक निर्णय घेतलेला आहे, यामुळे बहिणी खुश आहेत. त्यानंतर आता आपण पुढे सविस्तर अपडेट आता बघूयात. आता नेमके कोणते जिल्हे आहेत ते आता पाहणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात हप्ता आता वितरित होत आहे त्याबाबतची देखील माहिती आपण बघणार आहोत. यामध्ये आता सविस्तर जे काय असेल ते तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. पुढचे जिल्हे आलेले आहेत व जून महिन्याचा हप्ता आता वाटपाचा मुहूर्त जाहीर झालेला असून कोणत्या टायमाला व आता कोणती तारीख आहे, आजची तारीख आहे का उद्याची तारीख आहे, आता ते तुम्हाला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर यामध्ये बघू शकता आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय. मे महिन्याचा हप्ता मिळताच आता जून महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने महिला झाल्या आहेत खुश. लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयांचे वितरण झाले, म्हणजे 1,500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून सोडलेले आहेत. उर्वरित राहिलेले 1,500 रुपये जून महिन्याचे हे वाटपाचा मुहूर्त आता निघालेला असून हे पैसे लाडक्या भगिनींच्या बँक खात्यात, लाडक्या बहिणींच्या ताईंच्या खात्यात आता सोडण्यात येणार आहेत. हे व्यवस्थितपणे पैसे आता जमा केले जाणार आहेत. तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. हे पैसे तुम्हाला मिळून जातील. ही रक्कम जी काय सर्वची सर्व असते ही तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे कसलीही तुम्ही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. इथून पुढे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर व्यवस्थितपणे अपडेट. तर यामध्ये इकडे बघू शकता आता 3 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण आजपासून 3 दिवस आता मे महिन्याचा हप्त्याचा पहिला टप्पा म्हणजे सर्व काही ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना मिळून जातील. गॅस सिलेंडरचे पण हे पैसे आता वाटप होतील. मात्र आता सध्या स्थितीला आजपासून 3 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण 3 दिवसच आता तुमच्याकडे राहिलेले आहेत, तेवढ्यात ते काम करून घ्यायचं आहे. अन्यथा जून महिन्याचा हप्ता आता मिळण्याऐवजी खूप उशिरा मिळू शकतो. आता यामध्ये इकडे बघू शकता तसेच तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे मिळणार आहेत. 3 दिवस महत्त्वाचे ठरणार असून गॅस सिलेंडरची 830 रुपयांची रक्कम देखील आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे. मात्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणत्या बँक खात्यात येणार आहे तर यामध्ये इकडे बघा पहिली बँक जाहीर झालेली असून ती म्हणजे SBI बँक आहे. SBI बँकमध्ये आता हे पैसे येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता कोणकोणत्या बँक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तुमचं खातं जर त्या बँकेत असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळेल. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील हे पैसे आता पहिला टप्पा सुरू होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. तुम्हाला कसली काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. कारण तुमच्यासाठी सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे. तुमच्यासाठी हा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला असून तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे. तर यामध्ये इकडे बघा आता पुढची कोणती बँक आहे तर आता दिलासा म्हणजे डायरेक्ट आता पोस्टाचं खातं, ज्यांचं पोस्टामध्ये खातं असेल त्यांना एक दिलासा मिळणार आहे. ज्यांचं पोस्टामध्ये खातं आहे त्यांना हे पैसे आता वाटप केले जाणार असून कसलीही काळजी करायची गरज नाहीये, कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. कारण हे सर्वची सर्व काही जे पैसे असतील हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता वाटप करण्यात येणार आहेत. हे वाटप आता व्यवस्थित सुरळीतपणे थेट पोस्टात ज्यांचं खातं आहे त्यांना देखील होऊन जाईल. कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवलं तर तुम्हाला सर्व योजनांबाबत महत्त्वाचे अपडेट देतच असतो, माहिती देतच असतो. त्यामुळे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर काय अडचण येणार नाहीये हे आपण नक्कीच सांगू शकतो. यामध्ये इकडे बघा आता जे काय पैसे आहेत ते आता पोस्ट बँकेत देखील सर्वात आधी येणार आहेत. ज्यांचं बँक खातं पोस्टात असेल आता 40,000 रुपये नेमकी मिळवण्यासाठी काय करायचं तर इकडे बघा
यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, जे की 40,000 रुपये तुम्हाला मिळतील. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे, व्यवस्थितपणे लिंक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागात राहत असाल तर आता ग्रामसेवकाकडे आसपासच्या भागाकडे जायचं आहे, अशी माहिती घ्यायची आहे. तुम्हाला ग्रामपंचायतकडून देखील ही माहिती मिळू शकते, किंवा शहरी भागात राहत असाल तर बरेच ऑफिस केंद्र राहतात, आता त्या ठिकाणी जाऊ शकता. आता जे सरकारी कर्मचारी असतात ज्यांच्याकडून माहिती मिळत असते, पुन्हा नंतर बँकेमधून ही माहिती मिळून जाईल. त्यानंतर विचारपूस हे केल्यानंतर तुम्हाला हा देखील प्रश्न सुटून जाईल. तुम्हाला देखील 40,000 रुपयांची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून बँक खात्यात येऊन जाईल. त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये. नेमकं आता हे 40,000 रुपये कोणाला मिळणार? सर्वांना मिळणार की काही तुरळक महिलांना मिळणार? तर सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे. ज्यांना 40,000 रुपये पाहिजे त्यांना घेता येणार आहे. व्यवसायासाठी सरकार हे पैसे तुम्हाला देत आहे, याचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. काही महत्त्वाची अपडेट आली तर लवकरच चॅनल मार्फत देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.